मी पाहिजे 4 वाजता उठेले बहीण म्हणे तू उठू नको जानच छे म्हणे सासून गतडे तू उठणच पडी बहीण म्हणे मग पाहिजे 4 नी उठणी पुरण टाक पट्टा पट्टा म्हणे मम्मीने सांदा आणि म्हणे आजी मदत करू लागली मग का पुरी कशी शे नरम चटक शे ना चांगली का काटणी वाटशातस बाई नाही वय बांगी स्वयंपाक म्हणजे स्वयंपाक शेना का त्यात मामीन त्या बाई झालं मामीन त्या काही नाही राहण्यात भो का जवळ सर माय फिरमाई राहण्यात का वय आधी हवा तुमचा बाई बोलाय राय ना हां कतडे बुतलाय बटणी होय या आधी मम्मी मला शाल भात अजून देजो आजीने खूप छान केलाय का हो जवाई पोटभरी काय जात बरं तुम्ही मामीनी तुम्ही मुनीच पिया करेल शे हा मग का बनी मला काय परकच आहे का हो मग पोटभरी काचू तुम्ही काय जात हो मामा बर का भुक्या बिक्या नका राहायच्यात जवायले सरमाईनी मग ओ मामी आद्या ना बाई चालं मामी बी काही नाही राहिनी हो मामी का तडे बजा बिजा काढायनी होय हा का रे बेटा पिऊ लय ते म्हणा नाच जवायला तर पुरीना डोकं बिकलय काय उभे राहीन मग वळाकडे लक्ष दे चांगलं दक्के मग सार भात भज्या कोडाया अशी अशी किती नऊ मन भरेल ताट वाट राहिलं फोरसा करी करी वाढीस तू ना माणूसले नाही तर तडे जाईनी सांगी बरं तू ना माणूस बाई झाले एक डावनी वाढी उनी वाढाल ते उनीच नाही फोरसा ते कराज नाही बुक्यानो करावाले म्हणा नाच जवाई हा गैरा जीवचे बरं म्हणा नाही हो माय त्यासले तिथला उतण्याकत ज्ञानी लेता आहे ती बर का ती दे म्हणे सासू छे मन सासू कधी राहती भीती राडे मायो घर जातू का नाही जातो तिथला टमना मारायला लाग जाती एका करीने ते लई गई जाणून वाडावर ध्यान दिदीनी लक्ष दिलं नाही त्याच ना काय शेणी माय तशी जे राय ना ते सांगो पाटपीसा आहे की रायनात बिचारा कधीच नाही घर नाही आटे नाही कधी जाशा टमना दिनात नाही बरं बिचारा आणि कसं आले तू नाच जवाय का तुझे उचकलता काय राय ना का मग चांगलं आहे दादा नवऱ्यांकम तरी शांतता शेतुले का रे बा तू बी लिहिस रे मम्मी ओ मम्मी ये ना मम्मी का बी इथली घाबरस मग तू को बाया जवळ ना तोंड वर तोंड कधी जगडती कधी लढाया करतीस तू का बी इथली घाबरस ये दकाव कशी राह मग ते जवळ ना तोंडले बिलकू बिलकू करतीस बाय आणि म्हणी मम्मीशी मग कधीच नाही ती स्वयंपाक घरमा घुसेल येतस नाही अजून येल नाही बरं जवायले काय लेतस का नाही लेतस मग दगा इथली घाबरस आहे मम्मी मग आणि आपली आकाश आहे इथली डेंजरची हो मग जवायले तोंडवर काही बी बोलायला तुम्ही सटकेल नाही बटकेल नाही अशाच येतो तशाच येतो आणि मंडळी यायले येऊ देत नाही तिथला 12 वाणा करलेस का नाही ना माय आवय बांगी एखादा स्वभाव असतो मग काय तेच दरी बटणं पडस का मग दुवाड नागत कधीच ना लायबी ना तिने अक्काव आवय तशीच आहे अक्का स्वभाव येतो एखादा ना ती का स्वभाव रास मग तशी बनणं पडस का आजी सांगा ते तुम्ही लिहिले मग आधी शे अक्का ना स्वभाव काय करा ना मग आधी मग त्यावर मातच नाही शे काय करायले नाही रे बा इथला विनय कडूच पाहिजे वरलेट शे इथला गैर कर नाही करो मग आहे ना अशी माणूस कीर्ती करी ठेव ते 2 माणसे मागे ते नाव तरी काढायला पाहिजे गड्या चांगलं होतं अशी पेक आणले अशी उगारणी भर दिले मागे ते 2 माणसे काय माया घर नाना डोक्याला किती जाळ राहतात त्या म्हणतात चांगलं पाहिजे आमना घरनं पेकान चालले गे अशी आता राहत भाऊ म्हणून गैर जरा करणारा स्वभाव बी ठेवणार पडस इथला जलजलात स्वभाव काय काम ना बरं आहो बेटा आमनं सुद्धा काय चालू देत नाही बरं आजी माम्यो तुम्ही बजाज काढ राशात का काय नाही दादा साहेब काय बजा काढू नाही पोटवरी जेवजात बरा भुक्या बिक्या नका राहायच्या मग तुम्ही कोणी इथलं ऊन तीन आणि करत बटणू मी नाही ना मामी ऐकाय सांगा ना शे का मला ते आवडतशी आहे वस्तू मला ते भलता आवडस मन गौरील बी तसंच आवडस म्हणजे आजी माझ्या पप्पाला आहे ना पुरणपोळी अजून चिकन पापल्या कली खिचडी अजून वरणबट्टी एवढी आवडते ना खूपच मला बी आवडते अरे बेटा मग आवडावनी का तुम्ही आजी नात ना आवडस का तुले ओ माझी आजी छान छान पाक करते आजी रांदा बिंदान बारा मना कात निदरू द्यावा बरं चांगला असले मागे टाकी दी रांदा ती एकदम चपाराशी आहे कमी वस्तूक मा चांगलं भाजी कर टाकस रांदानं कोणतं बी काम फास्ट शे एवढे शे बोल आले करणं बी आणि बोलणं बी अशी गंमत छे म्हणा अक्कानी नाही ते काम कोणतं बी लिहा तुम्ही अशी भारी करत ते काय सांगू तुमले रांदानं ते बोलतात सवाद्यस कोणती बी वस्तू रांधी होई आणि अशी डलगी होई नाहीच का वय हीच अर्धा काढा तुम्ही नातली का वय मग का माय
चावी चावीन दिन घ्या माऊली बुक्या बी काय राहायच्या तुम्ही ना आको चाय आम्हास पोट भरील शात का काय काय जाण तुम्ही बी हा गप्पाच सरीन राहणार आपल्या एक सरणी का दुसरी सरणी का तिसरी का आजी जरा की आग्रह करी करी वाढणारे बेटा मग तुम्ही निसता उभा राही ना पुतळा अंगत जरा की माणूसले आग्रह कर या नाव काय नाव म्हणा घेतला जीव शेव तुले बी काही नाही बैस आला आजी ना उजी जीव आहे बाबा माकनी हा मग बिगर जीव नव्हता का मग जीव राहाव नाही का भाऊ आमना दयडा कडूच होता पण हा कडूस बिडूस होता पण मग पार पाडाच ना म्हणी एक एक राहस आजी कोणी ना कोणी कनी मग त्याच्याशिवाय कशी चाली बरं आणि एक अर्ध असं पाहिजे खंतड कशी आहे घर माना तवय घाबरत मग बडा मोया मोया कधी राहे ना आजा कच्च काय जा करत का आजी मग रे बा खाऊ का बासून पोट बरी खाई जात रे बुक्याना करायच्या तुम्ही लिहित रे भाऊ तुम्ही लिहित रे दादा हा तुम्ही लिहित गौरी का वय मी काय सांग राहा नुवा बटी बटी कांदा कापी देत नोजन निवडी देत माय हा मना जीवल्या अशी बरं नाही लागी राय ना दक्तच तुम्ही कितला म्हणा तोंड अशी टोपशी 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 गे मना जीवले बरं नाही का डॉक्टर बी बोलायला जातो माय खिचडी ना दान वैरी देत मी तुमले बरं का हा आणि त्या एका खाल्यावर गोधळली अशी पडी रास हा निवडाय दिशा उजी बळानं काम होई जाई तुम्हाला रावण्या करायनो विनंती करायनो मी कधी दिशात खाव माय आलं येऊ का खिचडी ना काय काय मटेरियल करण्याची येते नाही ते जाऊ दे मी जुवा काय दिसू वय तू पडी राहते आली मग कधी मध्ये मना हात निबी खिचडी काय तर बरं कशी राहतच बरं अहो बापू तू ना हा अव तू म्हणे खिचडी काही नाही अशी बांगी जांगी वही जाशी ते काय सांगू तुले मी काय जोय अहो बापू ना हात नाही खिचडी अहो बापूले कशी तू बापू नाव ना काट काम मोडा अहो बापूच काम पडी तुले कोणीच काम पडावनी अहो बापूला तवय तू पाणी मा कस वय जबी राय खिचडी टाकी दिसू मी कांदा कुंदा मटेरियल मी कापसून खिचडी तुले चंपा लाव देऊ आणि तुला नाव करू देऊ अगो माय मी दुखना माहितलं रांधव होत तू काल दिन मला टोमना मारशील लगेच आवय तुला चांगली वय कस मी बंद करा तुम्ही बी बलता शेतस हा मागेच राहू नी म्हणस आहो माणूस जाऊ दे मी करी लिसू तुम्हाला कोणता टोमना माराली राहणो बरं मी माले कधी बरं लागतं ती मी कडे तुम्हाला रावण्या करायला तुम्हाला तुम्ही कापी द्याव आहो माले जा पुरा पडतं आवय बांगी मजाक करायनू वय जबी बिबी राय वय आणि ना तडे मटेरियल काढी दे किचनवर बरं का आणि पहिले कापा कुपा लई माले मग मी म्हणे खिचडी जाणे मी जाणे नाव नको तेच का ना बरं वय नाही तर तुला गैरा नावे ठेवता येत नाही ओ माय नाव ठेवतो का बरं लयच बरं माय मी